तुम्ही सुद्धा काही स्वप्न किंवा काही गोल्स आपल्यासाठी सेट केले होते का, जे तुम्हाला डेस्परेटली अचीव्ह करायचे होते? असे गोल्स ज्यांच्यासाठी तुम्ही दिवस रात्र एक करून काम करत होते, तुम्ही आपले सगळे एफर्ट्स, आपली अख्खी एनर्जी त्या गोल्सला अचीव्ह करण्यासाठी टाकत होते, परंतु एवढं केल्यावरही काहीतरी शॉर्ट पडतंय, काहीतरी चुकतंय आपलं आणि आपण आपले ते गोल्स अचीव्ह करू शकत नाही. खूप फ्रस्ट्रेटिंग आणि डिसहार्टनिंग वाटतं नाही का, की आपण एवढी मेहनत केली आणि तरी आपण आपले गोल्स अचीव्ह करू शकलो नाही. तर काय मिसिंग आहे? डिझायर, फेथ किंवा कॉन्क्रीट प्लॅन, की काही अजूनच? काय होईल जर का मी तुम्हाला सांगितलं की आपल्या कंप्लीट आणि फुल पोटेन्शियलला अनलॉक करण्यासाठी एक पर्याय आहे, ज्याचा वापर करून तुम्ही आपले गोल्स सक्सेसफुली अचीव्ह करू शकता, आपल्या थॉट्सला किंवा आपल्या ड्रीम्सला रियालिटीमध्ये कन्वर्ट करू शकता. आणि हे सगळं पॉसिबल आहे फक्त एका पुस्तकाच्या मदतीने. आतापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल की मी कुठल्या पुस्तके संदर्भात बोलणार आहे. येस, थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक डीप डायव्हिंग करणार आहोत इन टू द वर्ल्ड ऑफ थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल. ही जी पुस्तक आहे ना, याच्यात पर्सनल डेव्हलपमेंट आणि सेल्फ इम्प्रुव्हमेंट संदर्भात बरेच माहिती दिलेल्या आहेत. तर तुम्हाला जर काही सिक्रेट्स अनलॉक करायचे असतील पर्सनल डेव्हलपमेंट आणि वेल्थ बिल्डिंगचे, तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. बट बिफोर गोइंग अहेड, आतापर्यंत जर का तुम्ही आमच्या व्हिडिओजला लाईक केला नसाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल, तर कन्सिडर सबस्क्राइबिंग द चॅनल अँड हिटिंग द बेल आयकॉन एज वेल, कारण मग तुम्हाला आमच्या व्हिडिओजचे सतत अपडेट्स येत राहतील. बाय द वे, आम्ही अजून एका पुस्तकाचा रिव्ह्यू केलेला आहे, रिच डॅड अँड पुअर डॅड. जर का तुम्हाला त्या पुस्तकी संदर्भात शॉर्ट मध्ये माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही या आय बटनचा वापर करून या व्हिडिओला तुम्ही बघू शकता आणि याचे जे लिंक्स आहेत ते आम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा टाकले आहेत. ही अतिशय फेमस आणि चांगली पुस्तक आहे, ज्याच्या संदर्भात तुम्हाला जर का माहिती तुम्ही घेतली तर तुमची जे फायनान्शियल अंडरस्टँडिंग आहे ती खूप इम्प्रूव्ह होणार. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया आजचा टॉपिक. तर या पुस्तकात दिले गेलेल्या माहिती जाणून घेण्या अगोदर या पुस्तक संदर्भात आणि ऑथर संदर्भात काही माहिती घेऊया. ही जी पुस्तक आहे, नाव आहे थिंक अँड ग्रो रिच आणि हे लिहिली आहे नेपोलियन हिल यांनी. ही पुस्तक पहिल्यांदा 1937 मध्ये पब्लिश करण्यात आली होती आणि त्यावेळेस जेव्हा ग्रेट डिप्रेशन चालू होता, अशा वेळेस एक बीकन ऑफ होप म्हणून या पुस्तकाला लोक बघायचे आणि म्हणून कितीतरी दशक झाले आणि ही पुस्तक बेस्ट सेलर होती. 1937 पासून आजपर्यंत या पुस्तकाचे 70 मिलियन कॉपीज वर्ल्ड वाईड विकल्या गेल्या. या पुस्तकाचा फोकस आहे ऑन द फिलॉसॉफी ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग आणि तेवढंच नाही तर या पुस्तकात काही स्पेसिफिक स्टेप्स सुद्धा दिलेले आहेत, ज्यांना फॉलो करून आपण वेल्थ अचीव्ह करू शकतो. या पुस्तकात ऑथर हिल म्हणतात की आपली जी विचार शक्ती आहे हे आपली रियालिटीला शेप करते आणि या पुस्तकात काही प्लॅन सुद्धा दिलेले आहेत, ज्याने आपण आपली जे विचार आहेत यांना पैशांमध्ये कन्वर्ट करू शकतो. व्हिज्युअलायझेशनच्या मदतीने, अफर्मेशनच्या मदतीने किंवा क्रिएशन ऑफ मास्टरमाइंड ग्रुपच्या मदतीने आणि आपले गोल डिफाईन करून आणि प्लॅनिंग करून. ही जी पुस्तक आहे हे सायकोलॉजिकल पॉवर ऑफ थॉट या विषयावर माहिती आपल्याला पोहोचवते आणि आपल्याला दर्शवते की आपला जो ब्रेन आहे तो किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्या करिअरला सेट करण्यासाठी आणि आपल्या आयुष्याला सक्सेसफुल बनवण्यासाठी. या पुस्तकात अमेरिकेतले जे सर्वात सक्सेसफुल 500 पेक्षा जास्त जे इंडिव्हिज्युअल्स होते त्यांचा जो कंबाईंड नॉलेज आहे तो या एका पुस्तकात लिहून ऑथरने आपल्या समोर ठेवलेला आहे. हे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत यांचे इन्साइट्स जे होते त्यांना डिस्टिल्ड मेथड मध्ये 13 प्रिन्सिपल्स मध्ये जॉट डाऊन केला गेला आहे या पुस्तकात ऍज अ फिलॉसॉफी ऑफ अचीवमेंट. परंतु हे नेपोलियन हिल कोण आहे? मिस्टर नेपोलियन हिल यांचा जन्म झालेला व्हर्जिनिया मध्ये इन 1883 आणि त्यांचा अतिशय लॉंग आणि सक्सेसफुल करिअर होता ऍज अ लेक्चरर, ऍज अन ऑथर अँड ऍज अ कन्सल्टंट टू बिझनेस लीडर्स. त्यांची मृत्यू झालेली 1970 मध्ये. तर नेपोलियन हिल हे एक अमेरिकन रायटर होते आणि हे सर्वात फर्स्ट रायटर होते टू राईट अबाउट पर्सनल सक्सेस अँड सेल्फ इम्प्रुव्हमेंट. यांची जी पुस्तक होती त्याच्यात त्यांचा नेहमी फोकस असायचा पॉझिटिव्ह थिंकिंगवर आणि आपल्या माइंडच्या ॲबिलिटीवर, की आपण कसं आपल्या विचार बदलून आपली रियालिटी आपण बदलू शकतो. चला, आपल्याला आता पुस्तक संदर्भात काही माहिती आलेली आहे आणि आपण ऑथर संदर्भात काहीतरी माहिती घेतलेली आहे. चला आता हे जे प्रिन्सिपल्स आहेत ते बघूया. ही जी पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच यांनी बरेच लोकांचे, बरेच लीडर्सचे लाईफ अक्षरशः बदललेत. जर का आपण अख्खी पुस्तक घेऊन वाचलो तर आपल्याला काउंटलेस लर्निंग्स भेटतील. परंतु या व्हिडिओसाठी आम्ही हे जे 13 प्रिन्सिपल्स आहेत जे कॉन्ट्रीब्युट करतात आपल्या ओव्हरऑल फिलॉसॉफी ऑफ अचीवमेंटला, त्या 13 प्रिन्सिपल्सला आपण डिस्कस करणार आहोत. तर लास्ट जो प्रिन्सिपल आहे त्याला अजिबात स्किप करू नका. सुपर इम्पॉर्टंट
प्रिन्सिपल आहे आणि जर का तुम्ही हे सगळे जे लर्निंग्स आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार आहे, जर का तुम्ही फॉलो केलात, स्पेशली द लास्ट वन, तर तुम्ही सिरियसली स्वतःचं आयुष्य बदलू शकता. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जो पहिला प्रिन्सिपल आहे तो आहे डिझायर. आता डिझायर म्हणजे काय? प्रत्येक अचिव्हमेंटचं स्टार्टिंग पॉईंट म्हणजे डिझायर. या प्रिन्सिपलच्या अनुसार तुम्ही काहीही अचीव्ह करू शकता, परंतु त्यासाठी तुमच्या मनात एकदम बर्निंग डिझायर असायला पाहिजे की मला हे काही करून अचीव्ह करायचं. हे बघा, डिझायर आणि विश किंवा डिझायर आणि होप हे वेगवेगळी गोष्ट आहे. डिझायर शुड बी डेफिनेट. तर डिझायरचा इथं अर्थ आहे इंटेन्स पॅशन. मला पाहिजेच म्हणजे पाहिजे, मी काही करणार, पण मी हा पर्टिक्युलर गोल अचीव्ह करणारच आहे. डिझायर हे आपल्याला ऍक्शन घेण्यासाठी मोटिवेट करतो. परंतु या डिझायरला अचीव्ह कसं करायचं, यासाठी आपल्याला ऑथरनी 6 स्टेप मेथड दिलेले आहेत. स्टेप नंबर 1, आपल्या डोक्यात हे फिक्स करा की मला या पर्टिक्युलर डिझायरला अचीव्ह करण्यासाठी किती पैसे लागणार. स्टेप नंबर 2, त्या पैसे कमवण्यासाठी तुम्ही काय काय करायला तयार आहात. स्टेप नंबर 3, एक एक्झॅक्ट डेट सांगा जिथपर्यंत तुम्हाला हा पर्टिक्युलर गोल अचीव्ह करायचा आहे. स्टेप नंबर 4, आता एक प्लॅन क्रिएट करा आणि फर्स्ट स्टेप जी आहे ती इमिजिएटली घ्या. यानंतर तुम्ही डिस्क्राईब करा तुमचा गोल काय आहे, अगदी क्लिअर स्पष्ट भाषेत. आणि फायनल आणि अतिशय महत्वाचं, ही जी स्टेटमेंट आहे हे तुम्हाला दिवसातनं 2दा जोरात वाचायची की माझा गोल काय, अगदी क्लिअर स्पष्ट लँग्वेज मध्ये. हा एक बिगिनिंग आहे एका की प्रिन्सिपलचा त्या पुस्तकात लिहिलाय, अँड दॅट इज टॅप इनटू द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आपण स्वतःहून आपल्या माइंडला ऑर्डर देतोय की मला हे अचीव्ह करायचंच करायचंय आणि आपण त्याला डायरेक्शन देतोय की मला काही करून ह्या पर्टिक्युलर ड्रीम अचीव्ह करायचं. ऑथर माहितीये काय म्हणतात, ऑथरनी या पर्टिक्युलर पॉइंट वर लिहिलंय, द मोस्ट प्रॅक्टिकल ऑफ ऑल मेथड्स फॉर कंट्रोलिंग द माइंड इज द हॅबिट ऑफ कीपिंग इट बिझी विथ अ डेफिनेट पर्पस. आता हे डेफिनेट पर्पस म्हणजे काय, हे कुठलाही तुमचा गोल असू शकतो, तुमची डिझायर्स असू शकतात. फर्स्ट, तुमचे जे डेफिनेट मेजर पर्पज आहे ते ना खूप जास्त नसायला पाहिजे, एखाद दुसरा असायला पाहिजे. सेकंड, तुमचे हे जे डिझायर आहे हे डेफिनेट असायला पाहिजे, फिक्स्ड, नॉट टू मेनी, नॉट वेग, लिमिटेड अँड फिक्स्ड. चला या पॉइंट संदर्भात काही ऍक्शनेबल इनसाइट्स बघूया. या पर्टिक्युलर प्रिन्सिपलला आपल्या आयुष्यात जर का तुम्हाला खरंच प्रॅक्टिकली वापरायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, सर्वात आधी एखादा पर्टिक्युलर गोल स्पेसिफाय करा, आयडेंटिफाय करा. ओके, ज्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग डिझायर आहे की मला हा पर्टिक्युलर गोल अचीव्ह करायचाच आहे. त्यानंतर त्या पर्टिक्युलर गोलसाठी 6 स्टेप मेथड फॉलो करा, जे ऑथरने तुम्हाला रिकमेंड केली आहे. असं केल्याने तुम्ही आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरला टॅप करणार आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या मेंदूला ऑर्डर देणार की मला हा गोल अचीव्ह करायचाच आहे. यानंतर बघूया सेकंड प्रिन्सिपल, ते आहे फेथ. हा जो प्रिन्सिपल आहे फेथ, हा म्हणतो की जर का तुम्हाला तुमचे डिझायर्स खरंच अचीव्ह करायचे असतील तर तुम्हाला फेथ दाखवावं लागणार आहे. फेथ इज नथिंग बट ट्रस्ट, की मला स्वतःवर ट्रस्ट आहे की मी हे जे डिझायर्ड गोल्स आहे ते मी नक्कीच अचीव्ह करणार. जर का तुम्ही असं केला तर तुमच्या मनातच एक पर्टिक्युलर थॉट मॅनिफेस्ट होईल की हा गोल अचिवेबल आहे आणि मी हा गोल अचीव्ह करू शकतो. परंतु कसं करायचं आहे, कारण कधी कधी असं असतं ना की आपले गोल्स खूप स्पेसिफिक असतात आणि आपली डिझायर्स खूप स्ट्रॉंग असतात, परंतु फेथ आपला कमी असतो. तर तुम्ही सेल्फ सजेशन मेथडचा वापर करून आपला फेथ, आपला ट्रस्ट इम्प्रूव्ह आणि इन्क्रीज करू शकता. आपल्या माइंडला कन्व्हिन्स करा की प्रत्येक अपॉर्च्युनिटी मला सीज करायची आहे, मला रिअलाइज करायची आणि काही करून मला हा पर्टिक्युलर गोल अचीव्ह करायचाच आहे. आपल्या माइंडला ट्रेन करा आणि सबकॉन्शियसला असं सांगा की अरे स्वतःवर विश्वास ठेव, हे अचिवेबल आहे. आणि हळूहळू हळू काय होईल की तुम्ही जसा विचार करता तसं बनता, बरोबर. तर तुमच्या मनाला सुद्धा असं वाटायला लागेल की अरे हे गोल अचिवेबल आहे आणि मी अचीव्ह करणारच आहे. या पुस्तकात नेपोलियन हिलने एक खूप चांगला कोट लिहिलाय, व्हॉट एव्हर द माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. हिल म्हणतात की जर का तुम्हाला काही सुद्धा आपल्या आयुष्यात अचीव्ह करायचं असेल तर सर्वात आधी आपल्या मनात ते बघा की मला काय अचीव्ह करायचंय, त्याच्यावरती ऍब्सोल्युटली बिलीफ ठेवा की मला काही करून हे अचीव्ह करायचं आणि मी करू शकतो. तेव्हाच तुम्ही त्या पर्टिक्युलर डिझायरला अचीव्ह करू शकता. आता या पर्टिक्युलर प्रिन्सिपल्सचे ऍक्शनेबल इनसाइट्स काय आहेत, की जर का तुम्हाला या प्रिन्सिपलला फॉलो करायचा असेल तर स्टार्ट बिल्डिंग फेथ इन युअर सेल्फ. स्वतःला सांगा की मी हे पर्टिक्युलर गोल अचीव्ह करू शकतो. कारण जर का तुम्हाला असं वाटत असेल की अरे माझा फेथ जर कमी होत आहे तर सेल्फ सजेशनचा या प्रॅक्टिसचा वापर करा आणि स्वतःला वारंवार सांगा की दिस इज अचिवेबल अँड आय विल अचीव्ह इट. आपला माइंडला कन्व्हिन्स करा की हे गोल मी काही करून अचीव्ह करणार आहे. ओव्हर टाइम हळूहळू तुमच्या माइंडला वाटायला लागेल की हो आय कॅन अचीव्ह दिस. चला यानंतर थर्ड प्रिन्सिपल बघूया. थर्ड प्रिन्सिपल आहे ऑटो सजेशन. आता हा जो प्रिन्सिपल आहे ऍक्च्युली एक पॉवरफुल टेक्निक आहे ज्याचा वापर करून आपण स्वतःला शिकवतो की मी काही अचीव्ह करू शकतो, मला जे हवंय ते मी अचीव्ह करू शकतो.
परंतु हे कसं करायचं? अतिशय सोपं आहे. एखाद्या पीसफुल आणि क्वाईट एरियामध्ये जाऊन बसा आणि आपण एक स्टेटमेंट लिहिलेला स्टेप नंबर 1 प्रिन्सिपल 1 मध्ये त्या स्टेटमेंटला वाचा आणि त्यानंतर इमॅजिन करा की तुम्ही त्या पर्टिक्युलर गोलला ऑलरेडी अचीव्ह केलाय. असं करून तुम्ही आपल्या स्वतःच्या माइंडला सबकॉन्शियसली ट्रेन करत आहात, कंडिशन करत आहात की मला जे गोल्स, माझे डिझायर जे होते ते मी ऍक्च्युली अचीव्ह केलेत. आता कसं वाटतंय बघा. असं केल्याने तुम्ही आपल्या माइंडला सबकॉन्शियसली ट्रेन करत आहात आणि तुमचा जो फेथ आहे आपल्या स्वतःच्या गोलवर अजून वाढून जाणार. मिस्टर हिल म्हणतात की जर का तुम्ही आपल्या थॉट्सचा वापर करून आपल्या सबकॉन्शियस मध्ये जाऊ शकता तर तुम्हाला कुठलाही सक्सेस अचीव्ह करण्यात कोणीही थांबवू शकत नाही. या ऑटो सजेशन टेक्निकचा वापर करून तुम्ही एक अनफ्लॅटरिंग फेथ क्रिएट करता, ज्याच्या मदतीने तुम्ही राईट डिरेक्शन मध्ये पाऊल ठेवता आणि मग तुम्ही आपले गोल्स आणि ड्रीम्स अचीव्ह करू शकता. चला काही ऍक्शनेबल इनसाइट्स बघूया. या प्रिन्सिपलचा रिअल लाईफ मध्ये वापर करण्यासाठी तुम्ही ऑटो सजेशन टेक्निक वापरा. एक शांत पीसफुल प्लेस शोधा आणि तिथं जाऊन इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा आणि बिलीव्ह करा की तुम्ही तुमचे गोल्स ऑलरेडी अचीव्ह केलेत. असं केल्याने तुम्ही आपल्या माइंडला सबकॉन्शियसली कंडिशन करत आहात त्या गोल्ससाठी आणि असं केल्याने तुमची जी प्रोबॅबिलिटी आहे, लाईकलीहूड आहे की मी हा पर्टिक्युलर गोल अचीव्ह करू शकणार की नाही, ते प्रोबॅबिलिटी अतिशय वेगाने वाढणार. चला यानंतर डिस्कस करूया नेक्स्ट प्रिन्सिपल. तो आहे स्पेशलाइज्ड नॉलेज. नॉलेज हे 2 प्रकारचे असतात, जनरल अँड स्पेशलाइज्ड. हा प्रिन्सिपल म्हणतो की जनरल नॉलेजच्या मदतीने तुम्ही श्रीमंत होणार नाही. तुम्हाला जर का वेल्दी व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला एखाद्या स्पेशलाइज आणि स्पेसिफिक नॉलेजवर फोकस करावा लागेल आणि तेव्हाच तुम्हाला सक्सेस भेटेल. जर का मॉडर्न पार्लन्स मध्ये सांगितलं तर डेव्हलप अ निश. तर आता हे कसं करावं, स्पेशलाइज नॉलेज कसं घ्यावं? तर सर्वात आधी तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कुठल्या प्रकारचा स्पेशलाइज नॉलेज हवाय, जेणेकरून ज्याचा वापर करून तुम्ही आपले डिझायर्स पर्यंत पोहोचू शकता. आणि त्यानंतर त्या नॉलेजला घेण्यासाठी काय काय करावं लागेल ते स्टेप्स घ्या. तुम्हाला फर्दर एज्युकेशन घ्यावं लागू शकतो किंवा तुम्हाला काही एक्सपिरियन्स घ्यावा लागू शकतो किंवा तुम्ही आपल्या आजूबाजूला असे लोक घेऊन फिरा जे तुम्हाला गाईड करू शकतात त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये. ऑथर काय म्हणतात की फक्त स्पेशलाइज नॉलेज घेतल्याने काय होणार नाही, तुम्हाला त्या नॉलेजचा ऍक्च्युअली वापर सुद्धा करावा लागेल. फक्त शिकायचंय म्हणून शिकू नका, तर त्याला प्रॅक्टिकली अप्लाय सुद्धा करा. जे काही तुम्ही शिकताय त्याला ऍक्शन मध्ये आणा. तर स्पेशलाइज नॉलेजवर फोकस करा, त्याला अप्लाय करा आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच तुमचे गोल्स अचीव्ह करू शकणार. तुमची जी प्रोबॅबिलिटी आहे गोल्स अचीव्ह करण्याची ती खूप वाढणार. आता याचे ऍक्शनेबल इनसाइट्स काय आहेत? तर या प्रिन्सिपलचा जर का तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात वापर करायचा असेल तर तुम्ही आयडेंटिफाय करा की तुम्हाला कुठलं स्पेशलाइज नॉलेज हवंय, ज्याचा वापर करून तुम्ही आपले गोल्स अचीव्ह करू शकणार आणि त्यानंतर त्या नॉलेजला गेन करा, जसं ऑथरनी सांगितलंय तसं. या स्पेशलाइज नॉलेजवर फोकस करा, त्याला डेव्हलप करा, एक निश डेव्हलप करा. असं केल्याने तुमचे चान्सेस ऑफ गेटिंग सक्सेस इन्क्रीज होईल. चला यानंतर बघूया 5th प्रिन्सिपल. तो आहे इमॅजिनेशन. आता हा जो प्रिन्सिपल आहे इमॅजिनेशनचा, आपल्याला ऑथर म्हणतात की हे सर्वात इम्पॉर्टंट स्टेप आहे सक्सेस साठी, ज्याचा वापर प्रत्येकाने केलाच पाहिजे. हे बघा 2 प्रकारचे इमॅजिनेशन असू शकतात. सिंथेटिक इमॅजिनेशन, ज्याचा अर्थ असा आहे की आपण फक्त एक्झिस्टिंग आयडियाजला न्यू कन्सेप्ट मध्ये रिअरेंज करतोय. आणि दुसरा जो टाइप आहे तो आहे इमॅजिनेशनचा, तो आहे क्रिएटिव्ह इमॅजिनेशन, ज्याच्यात आपण काहीतरी चांगलं क्रिएट करतो आउट ऑफ नथिंग. ऑथर म्हणतात की जर का तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या स्पेशलाइज्ड नॉलेज मध्ये इमॅजिनेशन टाका. याचा ऍक्शनेबल इनसाइट काय आहे? या प्रिन्सिपलचा वापर करण्यासाठी तुम्हाला इमॅजिनेशन पॉवर आणि इमॅजिनेशन पॉवरचा वापर करावा लागेल आणि असं केल्याने तुम्ही आपला जो स्पेशलाइज नॉलेज आहे त्याला तुम्ही फर्दर एनहान्स करू शकता. तुम्ही काही न्यू आणि इनोव्हेटिव्ह वेज काढू शकता आपल्या स्पेशलाइज नॉलेजला वापरण्यासाठी. असं केल्याने तुमचे श्रीमंत होण्याचे जे चान्सेस आहेत ते बऱ्यापैकी इन्क्रीज होतात. यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल नंबर 6 आहे ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग. हा प्रिन्सिपल म्हणतो की जर का तुम्हाला खरंच आपले ड्रीम्स अचीव्ह करायचे असतील तर तुमच्याकडे कॉन्क्रीट प्लॅन असायला पाहिजे असं करण्यासाठी. आणि आपले ड्रीम्स अचीव्ह करण्यासाठी तुम्ही स्वतःला अशा काही लोकांसोबत असोसिएट करा ज्यांनी तुम्हाला एक डायरेक्शन भेटेल आपला प्लॅनला इम्प्लिमेंट करण्यासाठी. आणि या ग्रुप ऑफ पीपलला आपचे जे ऑथर आहे ते मास्टरमाइंड म्हणतात. या पर्टिक्युलर पार्ट मध्ये ऑथर लिहितात युअर अचीवमेंट कॅन बी नो ग्रेटर दॅन युअर प्लॅन्स आर साऊंड. याचा अर्थ असा आहे की तुमचे अचीवमेंट तुमच्या प्लॅन पेक्षा जास्त नाहीच असू शकणार.
तर तुम्ही प्लॅन चांगला करा. आणि जी प्रोसेस ऑफ प्लॅनिंग आहे हे असं नाहीये की एकदा केलं आणि संपलं. हे कंटिन्युअस आणि पर्सिस्टंट प्रोसेस असायला पाहिजे. सायमल्टेनियसली कंटिन्युअसली प्लॅन आपल्याला करावा लागेल. आता याचे ऍक्शनेबल इन्साइट्स काय आहे? या प्रिन्सिपलचा वापर करण्यासाठी तुम्हाला एक कॉन्क्रीट प्लॅन बनावा लागणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही आपले गोल्स आणि डिझायर्स अचीव करू शकणार. आणि त्यानंतर स्वतःला अशा लोकांमध्ये ठेवा ज्यांना आपण मास्टरमाइंड म्हणतो, की ते तुम्हाला मास्टर प्लॅन बनवण्यात आणि त्याला इम्प्लिमेंट करण्यात सुद्धा मदत करू शकतात. यानंतरचा प्रिन्सिपल आहे डिसिजन. हे बघा, सर्वात मोठा कारण लोक जे फेल होतात त्यामागे काय आहे माहितीये? प्रोक्रास्टिनेशन. जाऊ दे ना, उद्या करू, नंतर बघू. हा प्रिन्सिपल काय म्हणतं? प्रोक्रास्टिनेशनला अवॉइड करा आणि इमिडिएट ऍक्शन घ्या, तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल होणार. परंतु प्रश्न काय आहे की प्रोक्रास्टिनेशनला अवॉइड कसं करावं आणि क्विक डिसिजन कसं घ्यावं? तर त्यासाठी सर्वात सोपा उपाय काय आहे की आपल्यासाठी एक डेफिनेट पर्पज ठेवा. तुमच्याकडे अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की मला काय हवंय आणि त्यासाठी मला काय स्टेप्स घ्यावे लागतील. आणि असं केल्यानेच तुम्ही ऍज अ लीडर उभरतात पुढे जाऊन. मिस्टर हिल काय लिहितात पुस्तकात? द वर्ल्ड हॅज द हॅबिट ऑफ मेकिंग रूम फॉर द मॅन हुज वर्ड्स अँड ऍक्शन्स शो दॅट ही नोज वेअर ही इज गोइंग. आता याचे ऍक्शनेबल इन्साइट्स काय आहे? तर या प्रिन्सिपलचा आपल्या आयुष्यात जर का तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्ही सर्वात आधी प्रोक्रास्टिनेशन अवॉइड करा, इमिडिएट ऍक्शन घ्या आणि तेव्हाच तुम्ही आपले गोल अचीव करू शकणार. आणि त्यासाठी तुमचे पर्पज डेफिनेट असायला पाहिजे आणि तुमची चांगली अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की मला काय करायचं आहे आणि काय केल्याने काय परिणाम होतील. हे बघा, जर का तुम्ही क्विक डिसिजन घेऊ शकलात आणि वेळेवर जर का तुम्ही ऍक्शन्स घेता तर हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना, हे का लीडरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर हे कॅरेक्टरिस्टिक्स स्वतःमध्ये क्रिएट करा. यानंतरचा जो प्रिन्सिपल आहे तो आहे पर्सिस्टन्स. ऑथर म्हणतात पर्सिस्टन्स हे अतिशय महत्वपूर्ण फॅक्टर आहे ज्याने तुमचं सक्सेस किंवा फेल्युअर डिटरमाइन होईल. हे खूप इम्पॉर्टंट हॅबिट आहे आणि खूप इम्पॉर्टंट प्रॅक्टिस आहे जे आपल्याला स्वतःमध्ये डेव्हलप करावंच लागणार आहे. असं केल्यानेच तुमचा फेथ इन्क्रीज होईल आणि तुम्हाला सक्सेस भेटेल आयुष्यात. आता पर्सिस्टन्स कसं कल्टिवेट करावं? तर त्यासाठी तुम्हाला डेफिनेटनेस असायला पाहिजे, तुमचं पर्पज डेफिनेट असायला पाहिजे, तुमच्या मनात सेल्फ रिलायन्स असायला पाहिजे, तुमची डिझायर स्ट्रॉंग असायला पाहिजे, तुम्हाला ऍक्युरेट नॉलेज हवा, तुमच्याकडे विल पॉवर असायला पाहिजे. तर जेव्हा तुमच्याकडे डेफिनेटनेस ऑफ प्लॅन असेल तर ते तुमच्या हॅबिटमध्ये ऑटोमॅटिक इनकल्केट होईल. ऑथर म्हणतात persistence is a state of mind and that must be cultivated and applied to all the other principles in the book. आता याचे ऍक्शनेबल इन्साइट्स काय आहेत? तर या पर्टिक्युलर प्रिन्सिपलचा जर का तुम्हाला आपल्या आयुष्यात वापर करायचा असेल तर तुम्हाला पर्सिस्टन्स कल्टिवेट करावा लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला आपण जे ऑलरेडी डिस्कस केलंय ते सगळे चेंजेस आपल्या स्वतःच्या ॲटिट्यूड मध्ये आणावे लागतील. त्या प्रत्येक प्रिन्सिपल जे आहेत ते पर्सिस्टंटली फॉलो करा. असं केल्याने तुम्ही सक्सेसफुल होणार. यानंतरचा प्रिन्सिपल आहे सबकॉन्शियस माइंड. आता या पर्टिक्युलर पुस्तकात आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरला हार्नेस करण्यासाठी बरंच काही लिहिलेलं आहे. आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे तो 24/7 काम करतो. आपण झोपले जरी असलं ना तरी आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं. आपले जे हॅबिट्स आहेत, डिझायर्स आहेत आणि ऍक्शन्स जे आहेत ते सबकॉन्शियस माइंडच्या कंडिशनिंगसाठी अतिशय गरजेचे असतात. आणि जर का आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण कंडिशन करू शकलो तर आपल्याला सक्सेसफुल होण्यात कोणीही थांबू शकणार नाही. एक कंडिशन्ड सबकॉन्शियस माइंड क्रिएटिव्ह असतं, फेथफुल असतं, त्यांची बिलीफ सिस्टम खूप स्ट्रॉंग असतात आणि तो माइंड पर्टिक्युलरली करेक्ट ऍक्शन्स घेतो ऑटोमॅटिकली आणि म्हणून चांगले रिझल्ट सुद्धा आपल्याला भेटतात. परंतु हे कसं करावं? तर एक चांगली तरकीब आहे ज्याने तुम्ही आपला स्वतःचा माइंड, सबकॉन्शियस माइंड ट्रेन करू शकता, कंडिशन करू शकता. ती आहे मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशन. मेडिटेशनचा वापर करून आपल्या मनाला शांत करा आणि कॉन्शियसली व्हिज्युअलाइज करा. ती पिक्चर बघा जी तुम्हाला अचीव करायची आहे. अकॉर्डिंग टू मिस्टर हिल आपण व्हॉलेंटरीली काही आयडियाज आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये प्लांट करू शकतो आणि त्यानंतर एकदा ते प्लांट झालेत की ऑटोमॅटिक आपण स्टेप्स घेणार ज्यांनी आपण ते पर्टिक्युलर गोल्स अचीव करू शकणार. आता याचं ऍक्शनेबल इन्साइट काय आहे? या प्रिन्सिपलचा वापर करण्यासाठी तुम्हाला सबकॉन्शियस माइंडचा पॉवर हार्नेस करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन आणि व्हिज्युअलायझेशनचा वापर करावा लागेल. मेडिटेट करून स्वतःला शांत करा आणि त्यानंतर व्हिज्युअलाइज करून स्वतःला सांगा मला काय अचीव करायचं आहे. आणि त्यानंतर बघा तुमचं सबकॉन्शियस माइंड ऑटोमॅटिकली कसं क्रिएटिव्ह होतो, कसं फेथ, कसं बिलीफ वाढतात, कसे ऍक्शन्स तुम्ही घेता ज्यांनी तुम्हाला ऑटोमॅटिकली हवंय ते रिझल्ट भेटतील. यानंतर चला आजच्या लास्ट प्रिन्सिपल बघूया, तो आहे सिक्स्थ सेन्स. तुम्हालाही कधीतरी असा काही स्ट्रॉंग फिलिंग आला असेल की अरे काहीतरी चुकतंय रे,
कुठेतरी काहीतरी काहीतरी वेगळं आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, हो ना? ते तुमचे इंट्युशन्स आहेत. हे बघा, हा जो प्रिन्सिपल आहे सिक्स सेन्सचा, हा प्रिन्सिपल काय म्हणतो की आपला जो सिक्स सेन्स आहे तो एक खूप पॉवरफुल टूल आहे जो तुम्हाला करेक्ट डिसिजन मेकिंग साठी मदत करणार. ऑथर म्हणतात सिक्स सेन्स काय आहे, ऑथर कसं डिफाईन करतात सिक्स सेन्सला, ते म्हणतात दॅट पोर्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड विच हॅज बीन रेफर्ड टू ॲज अ क्रिएटिव्ह इमॅजिनेशन. त्यांच्यानुसार हा जो सिक्स सेन्स आहे हे आपला सबकॉन्शियस माइंडचाच क्रिएटिव्ह इमॅजिनेशन आहे, ज्याच्या मदतीने काही जर का इम्पेंडिंग डेंजर्स तुमच्या समोर आले तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला ऑटोमॅटिकली वॉर्न करतो, किंवा काही नवीन अपॉर्च्युनिटीज जरी आलेत तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला नोटिफाय करतो की ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे, याला मिस करू नको. ऑथर म्हणतात की सिक्स सेन्सला असं एक्सप्लेन करणं हे सोपं नाहीये, परंतु त्याला ट्रस्ट करा, आपल्या सेन्सेसला फॉलो करा, आणि नक्कीच बरेच सक्सेसफुल लोक म्हणतात की आम्ही आपले सिक्स सेन्स आणि आम्ही आमच्या इनर व्हॉइसला फॉलो केलाय म्हणून आज आम्ही सक्सेसफुल आहोत. तर तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि तुम्ही पण नक्कीच सक्सेसफुल होणार. आता याचे ऍक्शनेबल इन्साइट्स काय आहे? या प्रिन्सिपलचा वापर करण्यासाठी तुम्हाला स्वतःचे जो सिक्स सेन्स आहे किंवा इंट्युशन ज्याला आपण म्हणतो, किंवा जी इनर व्हॉइस आहे त्यावरती तुम्हाला ट्रस्ट करावं लागेल आणि त्या व्हॉइसला तुम्हाला फॉलो करावं लागेल. जे सक्सेसफुल लोक असतात ते आपल्या इनर व्हॉइसला कधी इग्नोर करत नाही, ते इंट्युशन्सला फॉलो करतात आणि म्हणून त्या जेवढ्या चांगल्या पोझिशनमध्ये बसलेत. सो पे अटेन्शन टू युअर गट फिलिंग्स एज वेल. आपल्या इंट्युशन्सवर ट्रस्ट करा आणि त्या इंट्युशन्सचा ऐकून त्यानंतर आपले बिझनेस डिसिजन्स घ्या. तर मित्रांनो, हे होते काही की लर्निंग्स फ्रॉम द बुक. चला आजच्या या व्हिडिओमधनं आणि या पुस्तकमधनं काय की टेक अवेज आहेत ते बघूया. डिझायर इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ ऑल अचीवमेंट. हा प्रिन्सिपल काय म्हणतो की जर का तुम्हाला काहीही अचीव्ह करायचं असेल तर त्यासाठी तुमच्या मनात एक बर्निंग डिझायर असायला पाहिजे. आणि त्यानंतर सेकंड प्रिन्सिपल म्हणतो की त्या डिझायरला जर का तुम्हाला खरंच अचीव्ह करायचं असेल तर तुम्हाला फेथ दाखवावं लागणार आहे. स्वतःवर फेथ करा, ट्रस्ट करा स्वतःवर आणि स्वतःच्या ॲबिलिटीवर की मी हा पर्टिक्युलर गोल अचीव्ह करणार, हा गोल अचीवेबल आहे. त्यासाठी तुम्ही ऑटो सजेशन ही एक जी पॉवरफुल टेक्निक आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता. स्वतःला शिकवा की मी काहीही करून हे पर्टिक्युलर गोलला मी अचीव्ह करणारच आहे. त्यानंतर जनरल नॉलेजचा वापर करून कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही. तुम्हाला जर का श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला काही कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक नॉलेजवर फोकस करावा लागेल. इन मॉडर्न पार्लन्स, डेव्हलप अ निश. त्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल आहे इमॅजिनेशन, आणि हे सर्वात इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या स्पेशलाइज नॉलेजचा इमॅजिनेटिव्ह वापर करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. जर का तुम्हाला खरंच तुमचे गोल्स अचीव्ह करायचे असतील तर या स्पेशलाइज नॉलेजचा क्रिएटिव्ह इमॅजिनेशन करून वापर करा. तुम्ही असं केल्याने तुमच्याकडे कॉन्क्रीट प्लॅन सुद्धा असू शकतो. तुम्हाला जर का सक्सेसफुल व्हायचं असेल तर अजिबात प्रोकास्टिनेशन चालणार नाही. तुम्हाला इमिजिएट ऍक्शन्स घ्यावे लागतील, इमिजिएट डिसिजन्स घ्यावे लागतील. आणि एकदा डिसिजन घेतलं म्हणजे सगळं झालं असावंही नाही. तुम्हाला पर्सिस्टन्स पण दाखवावं लागणार आहे. हा अतिशय महत्वपूर्ण फॅक्टर आहे. जेवढे रिच लोक आहेत ते पर्सिस्टंटली प्रयत्न करतात म्हणून रिच आहेत, बरोबर ना? म्हणून हे खूप इम्पॉर्टंट हॅबिट आहे. या पर्टिक्युलर हॅबिटला डेव्हलप करा की मला पर्सिस्टंटली आपल्या गोलला अचीव्ह करण्यासाठी स्टेप्स घ्यायचे आहेत. यानंतर जो नेक्स्ट प्रिन्सिपल होता तो होता पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. तुम्ही आपल्या स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला कंडिशन करू शकता. तुमचं जो स्वप्न आहे तो दाखवा, त्याला आपल्या सबकॉन्शियसला ट्रेन करा. असं केल्याने तो क्रिएटिव्ह होईल, फेथ बिल्ड होईल, बिलीफ सिस्टम येणार आणि तुम्ही ऑटोमॅटिकली असे काही स्टेप्स घेणार, ऑटोमॅटिकली असे काही ऍक्शन्स तुम्ही घेणार जे तुम्हाला तुमचे गोल्स अचीव्ह करण्यात मदत करते. यानंतरचा प्रिन्सिपल आहे सिक्स सेन्स. तुमची जी गट फिलिंग असते, आपला जो इंट्युशन असतो, इनर व्हॉइस, त्याला अजिबात इग्नोर करू नका. हे सबकॉन्शियस माइंडचे इमॅजिनेटिव्ह थिंकिंग आहे. ते तुम्हाला वॉर्निंग देतोय डेंजर्सची किंवा अपॉर्च्युनिटी संदर्भात माहिती देतोय. तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकत नाही पण ट्रस्ट करू शकता तुम्ही त्याच्यावरती. जेवढे जे सक्सेसफुल लोक आहेत ते आपल्या इनर व्हॉइसला कधीही इग्नोर करत नाही. तुम्ही सुद्धा इग्नोर करू नका. इन कॉन्क्लुजन, थिंक अँड ग्रो रिच ही एक अशी पुस्तक आहे जी आपल्याला सक्सेसफुल होण्यासाठी किंवा वेल्थ अचीव्ह करण्यासाठी मदत करते बाय फॉलोइंग सिंपल प्रिन्सिपल्स. आणि हे जे प्रिन्सिपल्स आहेत हे कितीतरी सक्सेसफुल लोकांच्या आयुष्यातनं काढले गेलेले प्रिन्सिपल्स आहेत. या पुस्तकच्या अनुसार आपण आपल्या विचारशक्तीने आपली रियालिटी चेंज करू शकतो. पॉझिटिव्ह थिंकिंगच्या मदतीने, क्लिअर गोल्सच्या मदतीने किंवा पर्सिस्टंट ऍक्शन्सच्या मदतीने आपण कुठलेही ऑब्स्टॅकल्सला ओव्हरकम करू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी फक्त एवढंच होता. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजची आमची व्हिडिओ आवडली असेल आणि जर का तुम्हाला खरंच ही व्हिडिओ हेल्पफुल वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला एक थम्स अप नक्कीच द्या. शेअर इट विथ युअर फ्रेंड्स. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला असेच काही इनक्रेडिबल कंटेंटसाठी. थँक्स फॉर वॉचिंग. सायनिंग ऑफ. सिया आदर्श जोशी. बाय.
Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.